नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 9 मार्च आणि महत्त्वाचं म्हणजे आता 8व्या हप्त्याचं वाटप बऱ्याच लाडक्या बहिणींना झालेलं आहे. परंतु अजूनही काही लाडक्या बहिणींना हे पैसे पडलेले नाहीत आणि 9व्या हप्त्याचं वाटप ज्यांना 8वा हप्ता आला त्यांना 9व्या हप्त्याचं वाटप नक्की कधी येणार आणि 9व्या हप्त्याचं सुद्धा आदिती तटकरेंनी सांगितलं होतं की लगेच आम्ही दोन्ही हप्ते सोबत टाकत आहोत. परंतु तसं झालेलं नाही. 8व्या हप्त्याचे पैसे 1500 रुपये आलेले आहेत आणि 9व्या हप्त्याचे अजूनही पैसे पडलेले नाहीत. तर ज्यांना 8व्या हप्त्याचे आले त्यांना 9व्या हप्त्याचे तर येणार, परंतु ज्यांना 8व्या हप्त्याचेच पैसे आलेले नाहीत त्यांचं काय? त्यांना 8वा प्लस 9वा येणार का? सर्व डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण त्यासाठी तुम्हाला एकही रुपयाचा खर्च नसतो आणि अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात जलद आपण घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जाणून घेऊयात आजच्या सर्व नवीन अपडेट आणि नवीन योजनासुद्धा आलेली आहे. ती योजना कोणती आहे? महिलांसाठी सबलीकरण, सक्षम महिला स्वतःच्या पायावरती उभा राहाव्यात यासाठी आदिती ताई तटकरे मॅडम यांनी एक घोषणा केलेली आहे आणि ती योजना लवकरच चालू होत आहे. 2 ते 3 महिन्यात त्याचा जार येऊन डायरेक्ट तुम्हाला ती योजनेचा लाभ घेता येणार आहे. ती योजनासुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कोणती आहे ती योजना? पुढे पाहूयात. मार्च हप्ता आला का? आला असेल तर हो कमेंट करा आणि जर आला नसेल तर नाही करा. आपल्याला सर्वे करण्यात मदत होत असते. मार्चचा हप्ता आला आहे का? नाही आलेला. तर 8वा आलेला आहे प्लस 9वा नाही आलेला. त्यांना काही चिंता करायची गरज नाही. परंतु मार्चचे पैसे ज्यांना ऑलरेडी फेब्रुवारीचाच हप्ता आलेला नाही त्यांना मात्र चिंता करण्याची गरज आहे. कारण मार्चचे पैसे त्यांना येणार का? त्यांना जर फेब्रुवारीचा हप्ता आला असेल तर त्यांना मार्चचे पैसे हे पडणार की नाही? जर आलाच नाही, पहिला फेब्रुवारीचा हप्ता आला नाही तर मार्चचे पैसे येणार नाहीत का? ही महिलांच्या मनातील मोठी शंका आहे. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात आपण. 8वा हप्ता आलेला असेल, 8वा हप्ता आलेला असेल तर 9वा हप्ता यायला अडचण नाही. परंतु जर 8वाच आलेला नसेल तर मात्र चिंता करण्याची गरज आहे. कारण तुम्ही या योजनेतून वगळला गेला आहात का? हा सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे. कारण या योजनेतून जर तुम्ही वगळला गेला असाल तर मात्र 9वा हप्ता तुम्हाला हा येणार नाही आहे. परंतु जर तुम्ही योजनेत पात्र असाल आणि कदाचित DBTला लिमिट असल्यामुळे जर तुम्हाला 8वा हप्ता आला नसेल तर मात्र तुम्हाला 8वा प्लस 9वा असे दोन्ही हप्ते हे 3000 रुपयांचं गिफ्ट तुमच्यासाठी असणार आहे. कारण 8वा हप्ता DBTला लिमिट असल्यामुळे जर तुम्हाला आला नसेल आणि 9वा हप्ता हा सोबत येणार, मग 8वा प्लस 9वा असे दोन्ही हप्ते हे तुम्हाला 3000 रुपये वाटप होईल. काळजी करू नका, तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा होतील. परंतु ज्यांना 8वाच हप्ता आला नाही आणि ज्या लाडक्या बहिणी ह्या परक्या झालेल्या आहेत, ज्यांना या योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे, ते कोणते नियम होते त्यामुळे तुम्ही बाद झालात, तुम्हाला नंतर काय करता येईल? आपण आत्ता बाद झालोत परंतु तुम्हाला दुरुस्ती करता येणार का? याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत. कोणत्या लाडक्या बहिणींसाठी हे महत्त्वाचे 4 गिफ्ट शासनानं आणलेले आहेत, कोणते 4 गिफ्ट शासन देत आहे, त्यापैकी एक गिफ्टची घोषणा ही आदिती तटकरे मॅडमने कालच केलेली आहे. एक गिफ्ट दिलं आहे, ते सर्वात मोठं गिफ्ट असणार आहे. महिलांसाठी स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट योजना ही शासनानं जाहीर केलेली आहे. आपण सांगितलं होतं की 4 गिफ्ट भेटणार आहेत, त्यापैकी एक गिफ्टवर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आपण सांगितल्याप्रमाणे एक गिफ्ट हे महिलांसाठी भेटत आहे, ते लवकरच तुम्हाला भेटणार आहे. उरलेले 3 गिफ्टसुद्धा पुढे घोषणा होणारच आहेत. काळजी करू नका. आपण सांगितल्याप्रमाणे अशी माहिती ही आपण खात्रीशीर माहिती देत असतो आणि जसं सांगतो त्या पद्धतीने होत असतं. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच अपडेट आपण देत असतो. ओरिजिनल अपडेट आपल्याकडे येत असतात, खात्रीशीर माहिती आपल्याकडे असते. कोणते 4 गिफ्ट तुम्हाला भेटलेले आहेत लगेच जाणून घेऊयात उशीर न करता. आदिती ताई तटकरे मॅडम यांनी नवीन पिंक रिक्षा योजना ही योजना जी आहे ती घोषित केलेली आहे आणि किती महिलांपर्यंत या योजनेचा लाभ भेटणार आहे, किती महिलांना यातून स्वयंरोजगार भेटणार आहे, महिला खरंच या योजनेत पात्र कोणत्या असणार आणि कोणत्या अपात्र असणार, त्याविषयी सुद्धा डिटेल माहिती पुढे येणारच आहे. त्याचा GR आल्यानंतर त्याविषयी सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती देऊतच. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.
लाईक तर बनतोच. कमेंटच्या माध्यमातून कळवा तुम्हाला या योजनेचा लाभ हवा आहे का. आणि जर लाडक्या बहिणीचे 8व्या हप्त्याचे पैसे पडले असतील तर 100% कमेंट करा. आले नसतील तरी करा. तुमच्या कमेंटवर आपल्याला कळत असतं आणि तुमच्या कमेंट ह्या ऑफिशियल चॅनलवरती मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल चॅनलपर्यंत पोहोचवण्यास आपण मदत करत असतो. मुख्यमंत्र्यांनासुद्धा कळतं, ते ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती ते चेक करत असतात कोणत्या चॅनलला काय माहिती येते. त्यामुळे तुमच्या कमेंट महत्त्वाच्या ठरत आहेत. लाडक्या बहिणीसाठी 1500 आलेले आहेत, परंतु लाडक्या बहिणी अजूनही प्रतीक्षेत आहेत. म्हणजे काय, काही बहिणींना 8वा आला आहे, काही बहिणींना फक्त 8वाच आल्यामुळे 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. तर काही बहिणींना 8वाच हप्ता आलेला नाही, त्यासुद्धा प्रतीक्षेत आहेत. कारण त्यांना चिंता आहे की आम्ही या योजनेतून वगळले गेलेलो नाहीत ना. तर 9 लाख बहिणी या योजनेतून तर वगळल्या गेलेल्याच आहेत. परंतु तुमचा नंबर लागला आहे का हे थोड्या दिवसात कळणार आहे. कारण DBTला लिमिट असल्यामुळे काल 8 तारखेला सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे पडलेले नाहीत. ते आजसुद्धा पडणार आहेत, उद्यासुद्धा पडणार आहेत. काळजी करू नका. बऱ्याच बहिणींना अजूनही पैसे येत राहणार आहेत. काही बहिणींना 1500 रुपये आले, काहींना 3000 रुपये आले, तर काहींना 0 रुपये. हे कोणाला आलेले आहे, तर ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना एकही रुपया आलेला नाही. आणि ज्या पात्र बहिणी 8 तारखेला ज्या महिलांना पैसे पडले असतील त्यांना 3000 रुपयांचं वाटप व्हायला पाहिजे होतं, त्यांना ते झालं आहे का नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि 1500 रुपये तर 100% बऱ्याच जिल्ह्यातील महिलांना आलेले आहेत. कोणत्या जिल्ह्यातील महिलांना किती पैसे आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना कधी कोणत्या 9वा हप्ता येणार आहे, सर्व डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. पिंक रिक्षा योजना सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. कारण जी योजना तुम्ही पिंक रिक्षा शासन तुम्हाला देणार आणि त्यावर तुम्ही स्वयंरोजगार कमवू शकता. स्वतः रिक्षा चालवून हा रोजगार तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आणि रेल्वे स्टेशन असू द्यात, बस स्टॉप असू द्यात, किंवा तुमचं सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी महिलांचा वावर असतो अशा ठिकाणी तुम्ही ही रिक्षा योजना चालू करू शकता. तिथे रिक्षा चालू शकता आणि त्यातून तुम्ही पैसे कमावू शकता. त्यामध्ये 10,000 रिक्षा हा पहिल्या टप्प्यात दिल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 1 ते 2 महिन्यात ही योजनेची अंमलबजावणी होणार आहे. पहिलं गिफ्ट जे शासनानं तुम्हाला दिलेलं आहे, 4 गिफ्ट भेटणार आहेत. त्यापैकी पहिलं गिफ्ट 10,000 रिक्षा उपलब्ध होणार आहेत. आणि अदितीताई तटकरे मॅडमनी कालच ही माहिती आपल्याकडे आलेली आहे, त्यांनी ती चॅनलवरती दिलेली आहे. स्पष्ट भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे की 10,000 रिक्षा या उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आणि 3 गॅसचे पैसेसुद्धा 2490 रुपये हे तुम्हाला जमा झालेत का, तुम्हाला जमा झालेले आहेत. तुम्ही बॅलन्स चेक करा, तुम्हाला तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा झालेले आहेत. दुसरं गिफ्ट तुम्हाला शासनानं टाकलेलं आहे. आणि कोणते 4 नियम होते ते तुम्ही जर मोडले असतील तर मात्र तुम्ही अपात्र ठरलेला आहात, तुम्हाला त्यामुळेच पैसे आलेले नसावेत. जाणून घेऊयात कोणते 4 नियम होते. पहिला नियम होता, तुम्ही जर टॅक्स रिटर्न भरत असाल, तुम्ही जर IT रिटर्न भरत असाल, टॅक्स फाईल करत असाल, तर मात्र तुम्हाला या योजनेतून बाद केलेलं आहे. स्वतःला प्रश्न विचारा की आपण टॅक्स भरतोत का. जर टॅक्स भरत असाल तर आतापर्यंत घेतलेले पैसे हे तुम्हाला गिफ्ट स्वरूपात शासनानं दिलेले आहेत, तुम्हाला ते पैसे रिटर्न करायची गरज नाही आहे. दुसरं होतं उत्पन्नाची अट. सरासरी महिलांचं उत्पन्न, महिलांच्या नावे 2.5 लाखाचं उत्पन्न ज्या महिलेच्या नावे होते त्यांना पात्र महिला ठरलेल्या आहेत. परंतु ज्यांना 2.5 लाखाच्या पुढे होतं त्यांना मात्र या योजनेचा लाभ भेटणार नाही आहे. या 2 अटी झालेल्या आहेत. तिसरी अट आहे नोकरीला. तुमच्या घरातील तुम्ही मिस्टर आणि मिसेस दोघांपैकी कोणी जरी नोकरीला असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार नाही आहे. इतर योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर मात्र या योजनेतून तुम्हाला वगळलं जाणार आहे. सगळ्या विभागाकडून याची माहिती शासनानं मागवलेली होती आणि त्यामुळेच तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाऊ शकतं. हे जर 4 नियम तुम्ही मोडलेले असाल तर मात्र या योजनेतून तुम्ही बाद असाल, तुम्हाला बाहेर काढलेलं असेल.